प्रकरण नेमकं काय घडलं? सविस्तर विशेष रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या रोहिणी पराध्य प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर आणि विविध प्लॅटफॉर्मवर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध रील स्टार आणि हॉटेल ग्रामपंचायत या प्रसिद्ध हॉटेलच्या असलेल्या मालकीन रोहिणी पराध्य यांनी गेल्या काही दिवसापूर्वी अत्यंत टोकाचा निर्णय घेतलेला होता. परंतु त्यांनी आत्महत्या का केली किंवा या आत्महत्यामागे सूत्रधार होता का, असे बरेच प्रश्न त्यांना जाण्यानंतर उपस्थित झालेले होते. परंतु सध्या सोशल मीडियावर अनेक बातम्या ऐकायला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये रोहिणी यांच्या मागे जो सूत्रधार होता किंवा हे सगळं धक्कादायक प्रकरण घडवून आणलेलं होतं, त्यांचं नाव समोर आले आहे असे दावे केले जात आहेत. तसंच रोहिणीचा मृत्यू मागे जो आरोपी होता ते घरातलाच निघाला, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अनुला न्याय मिळाला, लवकर आरोपीला होणार फाशीची शिक्षा, सुद्धा दावे करण्यात येत आहेत. खरोखर या सगळ्या गोष्टी मागे कोणी सूत्रधार होता का, तसेच कोणता धक्कादायक नाव समोर आलेला आहे आणि या ज्या बातम्या सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत या बऱ्याच आहेत का, हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेतोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून. गेल्या काही दिवसापासून म्हणजे 26 मेच्या दिवशी रोहिणी पराध्य या हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन तसंच एक सुप्रसिद्ध रील स्टार यांनी दुपारच्या सुमारास आपल्या हॉटेलच्या किचनमध्ये स्वतः आयुष्य संपवण्याची धक्कादायक बातमी उघड झाली होती. नुकताच त्यांचा हॉटेलचा व्यवसाय प्रथावर जात होता, परंतु ते यश पाहण्यासाठी ताई राहिल्या नाही. 5 वर्षापूर्वी या जोडीचा हा सुरू झालेला सुखाचा संसार होता. 5 वर्षाचा हा त्याचा सुखाचा संसार असा अर्धवट सोडावा लागेल आणि या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागेल असं कधीच या दोघा पती पत्नींना वाटत नसेल. परंतु नियतीपुढे कोणाच्या चालत. लग्न करताना आंतरजातीय विवाह असल्यामुळे बराच संकटाचा आणि परिवाराच्या विरोधाचा त्यांना सामना करावा लागला. परंतु त्यांनी एकमेकाचा हात न सोडता संकटावर मात केली. त्यांनी प्रेमविवाह केला आणि गेले 5 वर्ष एकमेकांसोबत सुखी संसार करत होते. लग्नानंतर आधी ते पुण्याला राहायला होते. संसाराची सुरुवात त्यांनी पुण्यापासून केली. त्यांनी काही दिवस पुण्यात राहिल्यानंतर ते त्यांच्या गावी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहायला आले. त्यांचा जो सोशल मीडियाचा प्रवास होता हा पुण्यापासूनच सुरू झाला. गावी आल्यावर त्यांच्या या प्रवासाला अजून गती मिळाली. इकडे आल्यावर काहीतरी वेगळं करावं म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसाय उतरण्यात धाडस केला आणि बघता बघता त्यांचा आज 2 शाखासुद्धा झालेल्या होत्या. परंतु संकटाने उभ्या केलेल्या या 2 शाखा अजून प्रगतीपथावर जाताना ताईला पाहत आला नाही. हेच मोठं दुर्भाग्य. म्हणजे माणूस कष्ट करतो, पण जेव्हा त्या कष्टाचं फळ मिळतं ते फळ उपभोगायला आपण काही वेळा ते आपल्या नशिबातच नसतं. हॉटेल व्यवसाय जेवढा आपल्याला दिसायला सोपं वाटतं, खरं तर तेवढं सोपं तो नसतो. त्यामध्ये भरपूर कष्ट, मेहनत आणि पैसासुद्धा लागतो, असं अनेक वेळा अनुताईंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. हॉटेल सत्य पंचण्याजोग अजिबात नाही. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय उलथापालथा चालू होती त्यांना कधीच त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही जाणून दिला नाही. हे टोकाचे पाऊल उचलण्याआधी 3 दिवसापूर्वी त्यांनी शेवटची रील पोस्ट केलेली होती. ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची रील ठरली. त्यानंतर त्यांनी दुर्दैवाने जाण्याची बातमी समोर आली. त्यांच्या जगण्यानंतर अनेक वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले. कारण होतं की निलेश पराध्य यांनी त्यांच्या जगण्यानंतर अवघ्या 2-3 दिवसातच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यांनी त्यांच्या दुःख व्यक्त करण्यासाठी तो व्हिडिओ पोस्ट केलेला होता. लोकांनी त्यांना भावनिक आधार द्यायला हवा होता, पण उलट त्यावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने नकारात्मक कमेंट केल्या. अनेकांनी निलेश यांनाच उलट-सुलट बोलायला सुरुवात केली आणि त्या गोष्टीसाठी त्यांना दोषी ठरवण्यास सुरुवात केली. परंतु खरं तर कोणाच्या व्यक्तित्व आयुष्यामध्ये काय चालू असतं याचा अंदाजा आपण लावू शकत नाही. ताईंनी जरी आत्महत्या केली असली तरी आपण निलेश यांना किंवा त्यांच्या परिवाराला काहीही बोलू शकत नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये काय सुरू होतं, नेमकं चूक कोणाची होती, हे जे प्रकरण घडलं याला कारण काय होतं हे आपण बाहेरून तर्क लावून सांगू शकत नाही. हे फक्त त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला माहीत असेल. लोकांनी अत्यंत खालच्या पातळीचा कमेंट त्यांच्या व्हिडिओवर केला होत्या. त्यानंतर कंटाळून त्यांनी व्हिडिओज कमेंट बॉक्ससुद्धा ऑफ केलेलं होतं. काही जण म्हटले की रोहिणी मालकीन होती की
मोल करीन. दिवसभर फक्त तिला वेगवेगळ्या टीका त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर केल्या आहेत. परंतु इथे जर आपण बघितलं तर त्यांचा संसार 5 वर्षापासूनचा होता. जर त्यांना एकमेकावर प्रेम राहिलं नसतं तर एवढी 5 वर्षे त्यांनी एकमेकांसोबत काढली नसती. म्हणून आज आपण वरवर पाहत काही तर्क लावू शकत नाही. लहान मोठी भांडण प्रत्येकाच्या आयुष्यात होते. घर तिथं भांडण चालू असतं. म्हणून निलेश हे सुद्धा अनुभव खूप प्रेम करत होते असे त्यांना अनेक व्हिडिओमध्ये दिसत होते. तसंच त्यांनी एक शाखा आधी चालू असताना दुसरी शाखा ओपन करण्याचा जो निर्णय घेतला त्यांनी कदाचित आर्थिक जबाबदारी, कामाचा ताण वाढलेला असावा. कारण कामाला माणसं मिळत नाही. अशा वेळी व्यवसाय चालवण्यासाठी स्वतःला मेहनत घ्यावी लागते आणि व्यवसायामध्ये प्रचंड पैसा देखील ओतलेला असतो. अशा वेळेस जर नुकसान होत असेल तर माणसाला टेन्शन तर येतंच. त्यामुळे निश्चितपणे त्यांना कामाचा ताण होता की आर्थिक जबाबदारी वाढलेली होती की अजून काही कारण होते हे तर पोलिसांच्या तपासण्यानंतर समोर येणार आहे. मित्रांनो, या प्रकरणाशी संबंधित कोणतीही अधिकृत अपडेट समोर आली तर सर्वात आधी आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचू. अशाच महत्त्वाच्या बातम्या, विशेष रिपोर्ट, शेती, सरकारी योजना आणि ताज्या घडामोडीचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.